पहलगाम में बाल बाल बचा शादीशुदा युगल। पहलगाम में सैलानियों पर सबसे बड़ा आतंकी हमला हुआ, जिसमें अब तक 26 बेकसूर लोगों को अपनी जान गंवानी पड़ी। लेकिन थाने का एक युवा दंपति इस हमले में बाल बाल बच गया। थाने के घोड़बंदर रोड पर स्थित कासारवडवली इलाके में रहने वाले प्रणय ठाकुर और मनाली ठाकुर यह दंपति छुट्टियां मनाने जम्मू कश्मीर गया था। पहलगाम से आते वक्त वे केवल 15 मिनट पहले हादसे वाली जगह से गुजरे और अपने होटल पहुंच गए, जिसकी कुछ देर बाद यह आतंकी हमला हुआ। अब वे घर की ओर निकल पड़े हैं। सभी मृतकों की आत्मा की शांति चाहते हुए उनके भाई ने सभी को घर पहुंचाने की सरकार से गुहार लगाई है। प्रणय ठाकूर आणि मनाली ठाकूर, माझा भाऊ आहे प्रणय ठाकूर आणि मनाली ठाकूर ही वहिनी आहेत। हे फिरायला गेले होते जम्मू काश्मीरला। तर ते ऍक्च्युली ते वर होते। 15 मिनिटानंतर ते खाली आले, तेव्हा त्या हल्ला घडून आला। तेव्हा त्यांना त्याची काय खात्री नव्हती। नंतर ते रूमवर आले, तेव्हा माझा कॉन्टॅक्ट झाला। संध्याकाळच्या 7 वाजेपर्यंत माझा कॉन्टॅक्ट झाला, तेव्हा मला समजलं असं असं झालंय। ते सेफ आहेत, ते त्यांनी सांगितलं। नंतर ते त्यांच्याबरोबर सकाळी मी कॉल केला, तेव्हा ते बोलले आम्ही आता इथून श्रीनगरला चाललोय। आणि तिथे मग देवेंद्र सरांचे पीए त्यांचा कॉल आला आणि त्यांनी सांगितलं का आता आम्ही सेफ आहोत। आणि सरकारकडून एवढीच मागणी आहे की माझा भाऊ आणि वहिनी आणि ज्यांचे ज्यांचे रिलेटिव्ह आहेत त्यांनी लवकरात लवकर त्यांना घरी पोहोचवण्याची अरेंज करावं, एवढीच विनंती आहे सरकारला। कसं पाहता जो हल्ला झालेला आहे त्यामध्ये हे अत्यंत खूप क्रूरतेने झालेलं आहे। प्रत्येकाला धर्म विचारून त्यांना गोळ्या झाडण्यात आलेल्या आहेत। हे खूप क्रूरतेने झालेलं आहे। त्याबद्दल सरकारला एवढीच विनंती आहे की याच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी। स्थानिक, राज्य आणि देश पातळीवरच्या ताज्या घडामोडी बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या OTT न्यूज या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच बातम्या लाईक, शेअर करून बेल आयकॉन प्रेस करा। बेल आयकॉन प्रेस केल्याने आपल्याला आमच्या बातम्यांचे अपडेट मोबाईलवर नेहमी मिळत राहतील। धन्यवाद।